नमस्कार मंडळी, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पावसाळा चालू झालाय आणि गाड्यावरची मस्त गरमागरम टम फुगलेली अशी भजी खावीशी वाटतायत ना। मग आपण घरी करूयात की। त्याच्यासाठी मी इकडे कांदा घेतलेला आहे। बारीक कांदा कापून घ्यायचा, त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची, ओवा हातावरती चोळून घ्यायचा, त्यानंतर चवीनुसार मीठ टाका व बेसन पीठ टाका। तर कांदा जेवढा घेतलाय त्याच्या डबल बेसन पीठ घ्यायचं। ते मिश्रण मी असंच मिक्स करून ठेवलं अगदी 10 ते 15 मिनिट। त्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि एक प्रकारचा जो बाहेर गाड्यावरची भजी खाताना आपण मस्त 1 किलोमीटर असं लांब असतानाच भज्यांचा वास येतो, अगदी सेम तसाच असा वास येतो ह्या भज्यांचा। का तर आपण हे मिश्रण असंच ठेवल्यामुळे कांदा वगैरे सगळं मिक्स केलं आणि 15 मिनिट ठेवलं ना, त्यामुळे। नंतर थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला भजी सोडता येईल असं बॅटर तयार करायचं। खाण्याचा सोडा शेवटी अगदी चिमूटभर टाकायचा आणि नंतर आपल्याला ह्याची भजी करायच्यात। तर भजी गोल सोडता येईल इतपत आपल्याला ते घट्टसर बॅटर पाहिजे, जास्त पातळ नकोय आणि जास्त घट्ट नकोय। तर इकडे बघा मी गोल अशी भजी तेलामध्ये सोडतीये। तर तेल एकदम गरम करून घ्या आणि नंतर गॅस मीडियम ठेवा। मीडियम गॅसवरती तुम्ही हे भजी तळून घ्यायचे, त्याच्यामुळे आतमधून सुद्धा ते चांगली तळली जातात, शिजला जातो कांदा सुद्धा, असं कच्चा बेसन लागत नाही। तर इकडे बघा मस्त अशी टम फुगणार आहेत आपली भजी ही आणि टेस्टला सुद्धा A1 लागतात। याच्यात आपण बोलतो ना की घरी अशी का होत नाही, काय आपण काय करतो पटकन असं बॅटर तयार करतो आणि लगेच करायला घेतो भजी, त्याच्यामुळे तशी होत नाहीत। बाहेर कसं गाड्यावरती एकदम क्वांटिटी जास्त असते, कांदा भरपूर चिरायला लागतो, ते एकदम मिक्स करून ठेवतात बॅटर आणि तयार करून ठेवतात आणि नंतर ते तळतात। त्यामुळं त्या जो कांद्याचा वास आहे, भज्यांचा वास आहे, तो अगदीच 1-1 किलोमीटर लांब असा येत असतो। मस्त भजी तळलेल्याचा वास येत असतो आणि टेस्टसुद्धा तशीच लागते। मग तशीच भजी अशी ही जी आपण करत आहोत ना, अगदी सेम लागतात। त्यामुळे या प्रकारचे तुम्ही एकदा करून बघा, गरमागरम आणि आपण स्वतः बनवलेली भजी म्हटल्यावरती A1 तर लागणारच, करायला काहीच हरकत नाही। त्यामुळे एकदा तर नक्की ट्राय करून बघा। तर इकडे मी सगळी अशी ही भजी करून घेतलेली आहेत आणि मस्त झालेली आहेत, टम अशी फुगलेली आहेत, कलरसुद्धा A1 आलेला आहे। तर ही सुद्धा मी बाजूला अशी काढून घेते। आणि आता ह्या भज्यांबरोबर तर मिरची हवीच आहेत, तर डायरेक्ट मिरची तळायची नाही, नाहीतर एकदम उडून आपल्या अंगावरच येते बरोबर। मग ते भाजायचं वगैरे त्याच्यापेक्षा काय करायचं, थोडीशी असं काप करून घ्यायचा आणि नंतर ती तळून घ्यायची, त्याच्यामुळं मिरची अजिबात उडत नाही, छान तळली जाते। मस्त तळलेली कुरकुरीत अशी मिरची आणि मस्त भजी A1 आहे की नाही, घरी बनवलेलं आहे, एकदा नक्की करा, छान दिसत आहेत की नाही। त्याबरोबर मस्त असा वाफवलेला चहा, आहा। तर पावसाचे दिवस आहेत, बनवायला हरकत नाही आहे। गाड्यावरची मस्त टम फुगलेली बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात बनवून खा, हेल्दी राहा। आणि एक मी भजी तुम्हाला असं कट करून दाखवते, फोडून दाखवते, त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला कळेल आतमध्ये मस्त बाहेर जशी जाळी दिसते की नाही, बाहेरच्या भाज्यांमध्ये अगदी सेम दिसते की नाही बघा, चांगली अशी आतमधून सुद्धा फ्राय झालेले आहेत। तर A1 लागतात, एकदा नक्की ट्राय करा, मस्त झालेले आहेत।